अरे या बायका मला जगू देणार नाही. मी काय करू? गॅरी पण नाही आलाय अजून. गॅरी लवकर ये, मला वाचव. हॅलो. हा हॅलो, मी आलोय ग. आलास तू? व्हेरी गुड. वरती येऊन मला घेऊन जा ना प्लीज. अगं कसं शक्य आहे शनाया? का शक्य नाही यार गॅरी? मग मी बाहेर कशी पडू? त्या बायका सोडणार नाहीत मला. शनाया बघ, मी तर काही येऊ नाही शकत. तुलाच काहीतरी करावं लागेल. बघ ना काहीतरी. ठीक आहे काहीतरी करते. ओके बाय. हा यार शनाया, थिंक 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 थिंक. कसं बाहेर पडताय? या बायका तुझी चटणी करते, तू सांगते. थिंक थिंक थिंक. मम्मा असती ना तर आता 100 आयडियाज दिल्या असते. बट नो शनाया, आता मम्मा नाहीये. तुला तुझं डोकं चालवायचंय. थिंक 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 थिंक. कमळा, इकडे या. मग काय ठरवलंय तुम्ही? मी तुम्हाला तुमचे पैसे देते, पण मी तुम्हाला चेक दिले तर चालतील का? हां चालतील? मग सगळ्यांचे चेक साईन करायला थोडा वेळ लागेल ना. तुम्ही बसा ना प्लीज. सिट, रिलॅक्स. आई झाली का मीटिंग? हो झाली. तुम्ही बसा आई, मी पाणी देते. बाई का बा श्रेयस, कसा आहेस? बरा आहेस ना? मी मस्त. तुम्ही कशा? मस्त मस्त. आई बाई हळूहळू. केवढा पाऊस रे बाण. खूप पाऊस पडतोय बाबा, एवढे खड्डे नुसते मला भीतीच वाटत होती बा चालता चालता. हो पडले गिडले तर. नाही नाही, असं काही बोललं का? अरे श्रेयस, अरे बाबा कसा आहेस? मस्त. तुम्ही काय म्हणताय? घरी आई वगैरे कशी आहे? आई मस्त मस्त. खूप दिवसांनी आज येणं झालं इकडे. आता काय इथेच बसून काम करायचंय काही दिवस. नाही, छान आहे. हे काय राधिका, हे भाजीचं काय करत बसलीस? सरिता करेल ना. बाबा इतक्या वेळात कामच तर करत होते ना. आता झालं, आता म्हटलं जरा भाजी करते. तू आपल्या ऑफिसची कामं कर म्हणजे झालं. बाबा हे कॉन्ट्रॅक्ट आपल्यालाच मिळते. म्हणजे मोठी कंपनी आहे त्यांची ना, चेन आहे रेस्टॉरंटची. त्यांच्या प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये आपल्या कंपनीचे मसाले जाणार आहेत. अरे वा, बढिया. हो वहिनी, आणि आता या कंपनी बरोबर आपलं डील झालंय, त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. पण हळूहळू आपण त्या इंटरनॅशनल प्रोजेक्टचं सुद्धा डील फायनल करूयात. हो त्यांच्याकडनं बऱ्यापैकी फंड येईल आणि आपल्याला खूप चांगला फायदा होईल त्याचा. हो बरोबर आहे, पण ही गोष्ट शन्याला कळता कामा नये. त्यासाठी आपल्याला सगळ्यांना सतर्क राहायला लागेल. कानोकान खबर लागता कामा नये. बिलकुल बिलकुल, याची खबरदारी घेच तू. भिंतीलाही कान असते का? आई आता तर आम्ही प्रयत्न करतोय की कशी लवकरात लवकर आपल्या कंपनीतनं निघून जाईल याचा. नाही राधिका, शनाया तुमच्या ऑफिसमधून बाहेर पडणं फार आवश्यक आहे. ती एकदा का बाहेर गेली ना, तुझ्या मार्गात येणारे सगळे अडथळे दूर होतील. तिला सोडू नकोस तू. चांगला धडा दे. बाबा हे आपण करण्याची काही गरजच नाही. फॅक्टरीतल्या बायकांनी बरोबर बघून घेतलं असेल शन्याला. काय? फार सळो की पळो करून सोडलं असेल तिला. गॉड, या बायका. ओ गॉड गॉड. अगं कुठे गेली? तिकडे तिकडे. अच्छा, या शनाया मॅडम. हे सगळे शनायाच्या मागे का लागलेत? काही नवीन लफडं नाही ना केलं हिने?
गेले ते? प्लीज मला हेल्प करा, प्लीज माझी हेल्प करा. काय झालं? काही बायका माझा पाठलाग करतात, प्लीज मला कुठेतरी न्या ना. का त्या पाठलाग करतात तुमचा? आय डोंट नो, प्लीज मला सेव्ह करा प्लीज. मी काय करू पण? न्या ना मला कुठेतरी. बर चला चला चला. सोन्या इथं काय करते? ए कोण आहे तू? चल तिकडे. चल तिकडे. मी कोण आहे तुम्ही? और गाडी शना आहे का? जाऊ दे बाबा, मॅडमला सांग. हॅलो, हा हॅलो मॅडम, मी रघु बोलतोय. बोल रघु. अहो मॅडम, ते पळालं ना. काय सांगतोस? हो मॅडम, त्या पळाल्या, त्यांच्या मागे आपल्या बायकाही पळाल्या. मग नंतर मीही पळालो, पण नंतर मध्येच कुठं गायब झाल्या कळलंच नाही. म्हणजे बायकांनाही कळलं नाही. मग मी थोड्या वेळा तिथं उभं राहिलो तर त्या गाडीत बसल्या, गाडी गेली. पण कोण होतं गाडीत? अहो मॅडम, ते बघेपर्यंत गाडी गेली होती ना. बरोबर, ठीक आहे, मी करते तुला थोड्या वेळाने फोन. कोण असेल गाडी? कुठे गेली असेल शन्या? तू मी म्हणजे मी. काय झालं सोन्या? अगं कुठे आहे, कशी आहे? म्हणजे तू सुंदरच आहेस, पण जाऊ दे. अरे मीच आहे, पोपटराव महिपतराव जहागीरदार फ्रॉम साखरगाव. तुझा पोपटराव उर्फ प्यारे. काय काय झालं? हा, विचार करतेस? एकदम मस्त दिसतेस तू साडीमध्ये, पण तू सुंदरच आहेस. कुठल्या पण कपड्यामध्ये तू चांगलीच दिसणार. हा सोन्या, ओळखलं की नाही तुला? या हो काय हो? पॅरेट, तू मला ना इकडे सोड, मी इथनं जाते. ओके सोड. हा. अगं सोड. तुझ्या बरोबर जन्म जन्माची गाठ माराय मी बघतोय, आणि तू सोडायच्या गोष्टी करतेस सोन्या. काय अगं काय? चल आता सापडलीस ना, चला आपण लगीन करू. लगीन लगीन मीन्स लग्न. हा, ते लग्न पण बोलतात कोण कोण, असं काय नाही. ओ माय गॉड, हे काय चाललंय? एक ना एक मागेच लागलेत. आधी त्या फॅक्टरीतल्या बायका, आता हा पॅरेट कसा आला इथे? यार ही शनाया गेली कुठे? काय त्या बायका काय मागे लागल्या, ती गाडी त्याच्यात बसली काय, कुठे गायब झाली काही कळतच नाही. पावसात कुठे अडकली नसेल ना? फोन ट्राय करतोय तर लागत नाही, तर हे उचलत नाहीये. काय करू? पोलिसात कंप्लेंट करू का? दुसरा ऑप्शनही नाहीये. जाऊ दे, जातोच पोलिसात. म्हणजे काही झालं तर आधी आपण कंप्लेंट केलेली बरी असेल. शनायाचा मेसेज. कॅरी, मी बरी आहे, मला पॅरेट घेऊन गेलाय. पण आता नानासाहेबांनी भरपूर गाणी दिली मला. ती डॉक्युमेंट्स तयार ठेव, मग मी मला चेक ते करते. आवडतं एक गाणं ते मिळालं नाही. हो, मी सांगते ना. तुम्ही लिस्ट पाठवा, मी सगळी गाणी पाठवतो तुम्हाला. ओके, काही नाही, काय करते नंतर. अरे वा वा वा, ठेव ठेव ठेव. काय बरं आता त्या शनायाची म्हणे धांदल उडवली असतो एकदम. बायका कसल्या सोडतात तिला? त्या काही कमी नाहीये. नाही, बायका खरंच खूप छान आहे. किती डेडिकेशनने काम करतात ग. त्याचा भारी जीव बरं राधिकावर. असतो पाऊस असतो, थंडी असतो, ऑर्डर आली की दिवस रात्र कामाला लागतात. हो, किती काम असो, अजिबात कुरकुर नाही. काम म्हणजे काम. आता हे काय कळणार त्या शन्याला?
पण राधिका हा? या सगळ्या धुमाकूळानंतर तिला तुझी ताकद निश्चित कळली. म्हणजे खरंच आहे तुझ्या मागे किती लोक आहेत ना हे कळलं असणार आहे शनायाला बरोबर. नाही ती एक नंबरची निर्लज्ज आहे. अरे निर्लज्ज आहेच ती पण तिचा निभाव नाही लागणार आहे आता राधासमोर. हो बायका सोडणार नाहीत तिला. अरे चहा घ्या ना, थंड होत आहे ना. चहा. वा वा आई वा. आलं म्हणजे असं जाणवतं कशाला. किती दिवसांनी तुमच्या हातचा चहा प्यायलो. वा 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 मजा आली मजा आली. मी तर तुला रोज बोलवते. तू येते का? तुझा वेळ आहे का? अरे मला खूप इच्छा असते पण रोज कसं शक्य आहे आई. अरे पण बरं झालं आज आलास, त्या निमित्ताने भेटलास तरी. नाही तर काय तू किती दिवसांनी भेटतेस माहितीये का. आहे कुठे तू. हा हिलाही वेळ भेटत नाही आमच्याकडे यायला. हो आई काम चालू आहे आणि आता स्वयंसिद्धा बरोबर आणखीन एक टॉक शो सुरू झालाय. तुझं काम चालू आहे ना, तू बिझी आहे ना, काय झालं? हो नाही काम नसलं ना की हल्ली सुचत नाही. रोज मला ऑफिसला गेलं नाही ना तर करमत नाही बिलकुल. इतकं बरं वाटलंय ना ऐकून. तिला आता कामाची सवय लागलेली आहे. म्हणजे ही वर्कहॉलिक झाली आहे पण हिच्या खुर्चीत कामाची सवय नसलेली मुलगी बसलेली आहे. तिचं काय नाही बसली नसणार. झाली ना तिची पार पळापळ. बघते कॉन्फिडन्स कुठे येत असेल तिला की आपण बिझनेस करू शकतो. म्हणजे ती काही शिकली आहे का त्याचं काय काही माहित नाही. काही अक्कल आहे का तिला. आपलं खुर्चीत बसायचं आणि सुरू करायचं. तिच्या आईने शिकवलंय काय. त्रास द्यायचा आहे भासतील, त्रास द्यायचा आहे. पण तिची आई काही मोठी बिझनेसमॅन होती का मला काही माहित नाही. बिझनेस मॅगझिन. काय बिझनेस मॅगझिनचं काय. बिझनेस मॅगझिनचं लेटर आहे. बिझनेस मॅगझिनचं लेटर आहे. काय वाद जरा. कोणाला. त्यांना माझा फोटो हवाय. त्यांच्या कव्हर पेज साठी फोटो हवाय म्हणतात ते. बिझनेस मॅगझिनला तुझा फोटो हवाय. हो ना. तुला माहिती नाही केवढं मोठं मॅगझिन आहे. अगं हो पण त्यांना फोटो हवाय माझा. ते मला नको वाटतं. ते बिझनेस मॅगझिन आहे ना त्यांचा लेटर आहे. त्यांना फोटो हवाय माझा. अहो द्यायचा काय द्यायचा मला ते बरोबर नाही वाटत. ए राधा असं काय करते. तुला कळतंय का किती मोठं मॅगझिन आहे. या मॅगझिनच्या कव्हर पेजवर किती मोठ्या मोठ्या बिझनेस मध्ये फोटो येऊन गेलेत ऑलरेडी. त्यांना तुझा फोटो हवाय असं काय करते. अरे पण ते माझा फोटो म्हणजे एवढा मोठा योग आहे. त्यांनी विचार करूनच ठरवलं ना तुझा फोटो कव्हर पेजवर टाकायला. फोटोशूट वगैरे करायचंय त्याच्यासाठी. देऊन दे ना तू. कुठला. शालूतले फोटो आहेत ते. हो आई काहीतरी तुम्ही उगाच सपोर्ट करू नका तिला काहीतरी. हे असले ते जुन्या साडीतले शालूतले नाही चालणार. चांगला सूट वगैरे घालून प्रॉपर फोटोशूट करावं लागेल. करेक्ट फोटोशूट ते सूट वगैरे घालून मला नाही जमणार. राधा फालतूपणा नकोय. तुला कळतंय का किती मोठे मोठे बिझनेसमॅन फॉलो करतात या मॅगझिनला. करू दे पण रे आपला फोटो बरोबर. अरे आपला फोटो म्हणजे तुझाच येणार आहे ना. ते बघणार आहेत सगळे जण. अरे असं काय करते. आपण एक काम करूया. आपण आता जाऊया तुझा मेकओव्हर करूया. मेकओव्हर परत एक मेकओव्हरचं. परफेक्ट. नाही मला ते झेपत नाही ना मेकओव्हर वगैरे. नाही ते मला आम्ही दोघं आहोत ना. का प्रॉब्लेम आहे तुला मेकओव्हर न करायला. नाही ते नाही सूट बीट नको. रेवती ऐकू नकोस तिचं. ती नाही ऐकणार. चल तिला घेऊन जाऊया आपण. अरे नाही घेऊन जायला लागेल. करावं लागेल. लगेच आपण घेऊन आणतो तिला. मी ओळखणार पण नाही असं बनवून. केस थोडे जास्त कापू नको बरं. लांबच ठेव. छान दिसते. हा एक वेणी छान दिसते तुला. हा ती मेकओव्हर करायला जाते. करू दे ना. काय प्रॉब्लेम आहे. आता परत तू त्याच्यात काठी टाकते. लांब केस बरे दिसतात नाही राधिकाला. तुझाही मेकओव्हर करायचा आहे. हा बरं. तिच्या लग्नात आता तू चांगली दिसेल नको. हॅलो Hello, welcome to Elite Boutique. Thank you. Show me good dresses. Not these. I want to see those. Very nice, bright colors. Okay. Beautiful designer wear. सोन्या अगं हे तुझं मला लय आवडतं ग. काय झाक इंग्रजी बोलतीस तू. एकदम फाडफाड फाडफाड. आता तुझं बघून आहे ना मी पण इंग्रजी शिकायला सुरुवात केली. मग So sweet, parrot. स्वीट मग सर काय हे प्रकरण जरा महागडं दिसतंय. अरे कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है कुड़मुड़े.
असं गप नाही. बसा अहो, पण- गप बसा गप बसा म्हटलं ना गप तर हा. गप. पुढं हा ऐकतोय हा. सरकार ती बघा पळते. ए, सोन्या कुठं पळतीस मी पळत नव्हते ऍक्च्युली. डू यू सी दॅट? तिकडे बघ ते एक अजून एक बुटीक आहे. मी म्हणलं तिकडे जाऊन शॉपिंग करावं, तिथे जास्त चांगलं मिळेल ना. सोन्या तुला काय वाटतं की मला तुझं वागणं काही कळत नाही बाई? असं नको समजू. अगं पोपटराव जागीरदार आहे, मी साधा माणूस नाहीये. आणि हे बघ ते बुटीक मला दाखवू नको. तुला जे काही खरेदी शॉपिंग करायचे ते या बुटिकातच कर. आणि जेवढं करत तेवढं कर, फक्त पळू नको. नाही मी काय म्हणतो सरकार? काय म्हणताय? अहो एवढी खरेदी कशाला करताय? चला ना घरला. मी काय म्हणतो, एवढा खर्च करायची काय गरज आहे का? शट अप ओके कुडमूड. दरवेळेला मध्ये बोलायची गरज नाही. नाही पण काय चुकीचं बोलतोय तो? एवढी शॉपिंग काय करायची गरज आहे का सोन्या? उठ सुट तू आपली नुसती शॉपिंगच करत सुटते. आता गावाकडं तुझं कसं काय होणार लग्नानंतर? असे काही दुकान आहेत गावाकडे? तसं नाहीये पॅरेट. यार मी काय आता साधी बाई नाही राहिली. मी आता मोठी बाई आहे. मी एका कंपनीमध्ये पार्टनर आहे. मग तसं मला स्टेटस मेंटेन करायला लागतं ना, म्हणून मी शॉपिंग करते. सोन्या असं आहे का? मग कर ना शॉपिंग. मी कुठं काय बोलतोय? शॉपिंग कर. तुला जेवढं हवं तेवढं शॉपिंग कर. सगळं दुकान खरेदी करायचं का आपण? सगळा बट्ट्या बोळ आहे. ही सोन्या म्हणजे पनवते. जेव्हा जेव्हा भेटते आमच्या सरकारांचा खिसा कापते. काय काय म्हणला मिस्टर कुडमूड? काय नाही, शॉपिंग करा ना. शॉपिंग करा. शॉपिंग करणारच. ओके लिसन, मी हे काही ड्रेसेस सिलेक्ट केले आहेत, तर मी ते ट्राय करून येते. तुम्ही इथे बाहेरच थांबा. ओके हा ओके, तसं काही प्रॉब्लेम नाहीये. आलेच हा? सर. आम्ही पळू नको आपण. नाही हा. नाही जे काय करायचं ते कर. इथंच कर सगळं. डायरेक्ट घरी जायचं आपल्याला. आपल्या घरी बिल अपने को देने का है, टेंशन नहीं लेने का बिल का.